नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण आता बघणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या वरचा जो लेसन आहे ना, तो आपण लेसन शिकलो. तर आज आपण त्या लेसनवरची प्रश्नोत्तरं बघणार आहोत. SSC बोर्डाच्या 6वीच्या मराठीच्या पुस्तकातला हा धडा आहे. 6वीचं पुस्तक बरं का. आणि या पुस्तकाच्या ह्या धड्याचं नाव आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी. बाबासाहेब आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर यांच्या वरचा हा धडा आहे आणि हा आपण बघितला. आता त्याच्यावरची प्रश्नोत्तरं आणि काय व्याकरण आपण आता बघणार आहोत. तर बघा बरं, पहिल्यांदा आपण शब्दाचे अर्थ बघायचे आहेत बरं का. कुतूहल निर्माण होणे हा शब्द मी सांगितला होता जेव्हा मी लेसन शिकवला ना, त्यावेळेला हा शब्द आपण बघितला. पण तरी सुद्धा जिज्ञासा निर्माण होणे, कुतूहल म्हणजे जिज्ञासा. कुतूहल निर्माण होणे, जिज्ञासा निर्माण होणे. विस्तृत याचा अर्थ अफाट किंवा विस्तीर्ण, मोठं. तल्लख, तीक्ष्ण म्हणजे कुशाग्र, इंटेलिजंट. आता बघूया प्रश्नांची उत्तरं. चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? ते एकतर तिथे फिरायला येत असत, पण तिथे येऊन ते पुस्तक वाचत बसत. त्यामुळे तुम्हाला इथे याचं उत्तर पुस्तक वाचणे असं उत्तर लिहिता येईल. उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले? उद्यानात गुरुजींचे कोणाकडे हा शब्द बाजूला ठेवा. त्या ठिकाणी पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याकडे लक्ष गेले असं तुम्हाला तिथे उत्तर लिहिता येईल. गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले? विचारपूस म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलणं, त्याला विचारणं की तू कोण आहेस, काय आहेस, याला विचारपूस असा शब्द आहे. तो इतरांपासून वेगळा दिसला, पुस्तक वाचत होता. हे त्याचे वेगळेपण बघून त्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे गुरुजींना वाटले. केळुस्कर गुरुजींची व आंबेडकरांची गट्टी का जमली? पुस्तक वाचनाची आवड ही दोघांनाही होती, त्यामुळं आंबेडकरांची गट्टी केळुस्कर गुरुजींशी जमली. डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला? जगातील एक उच्च विद्याविभूषित विद्वान. हा शब्द लक्षात ठेवा बरं का. उच्च विद्याविभूषित हा शब्द लक्षात ठेवा. कारण काय आहे, हा शब्द अतिशय छान आहे आणि एकदम प्रॉपर शब्द आहे. एवढा एक शब्द तुम्ही लिहिला ना की त्याच्यातनं अर्थ बराचसा येतो. उच्च म्हणजे जास्ती शिकलेले, विद्या म्हणजे नॉलेज, आणि विभूषित म्हणजे त्यांनी ते डेकोरेटेड झाले होते, ते खूप नॉलेजेबल झाले होते. उच्च विद्या विभूषित विद्वान हे संबंध व्यवस्थित लिहा बरं का. खालील वाक्ये कोण कोणास व का म्हणाले? बाळ, तुझे नाव काय? गुरुजी भीमरावना म्हणाले. ते का म्हणाले? तर त्याच्याबद्दलची, त्या विद्यार्थ्याबद्दलची त्यांना उत्सुकता वाटली, म्हणून त्यांनी ते नाव विचारले. चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. हे कोण कोणाला म्हणालं? गुरुजी भीमरावना म्हणाले. कारण पुस्तकं ही चांगली वाचली की त्यातून आपल्याला नॉलेज मिळतं, त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतं. मला ती पुस्तके वाचायला आवडतील. भीमराव गुरुजींना म्हणाले. का म्हणाले? तर ही पुस्तकं वाचली की आपल्याला त्यातून ज्ञान मिळेल, म्हणून त्यांनी हे वाक्य गुरुजींना सांगितलं. असे का घडले ते लिहा. केळुस्कर गुरुजींच्या मनात
उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. का असं वाटलं बरं? कारण हा विद्यार्थी इतरांपेक्षा वेगळा आहे हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्याच्याबद्दलचं कुतूहल निर्माण झालं. भीमराव उद्यानात वाचत बसत असत. भीमराव शाळा सुटल्यानंतर उद्यानात येऊन त्यांना वाचनाची अत्यंत आवड होती, म्हणून ते पुस्तक वाचत बसत. गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. का जमली बरं? कारण पुस्तक वाचन करणे, ज्ञान मिळवणे ही दोघांचीही एकच आवड होती, म्हणून दोघांच्यात गट्टी जमली. गट्टी म्हणजे फ्रेंडशिप. गुरुजींनी भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला. गुरुजींना त्यांच्याबद्दलचं कौतुक वाटलं, म्हणून गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली. का केली बरं? कारण त्यांच्याबद्दल त्यांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, त्यांची बुद्धिमत्ता जी तीक्ष्ण होती, जी चांगली बुद्धिमत्ता होती, त्याच्यासाठी त्यांनी शिफारस केली. त्यांच्यामध्ये ज्ञान मिळवण्याची जी इच्छा होती, त्यासाठी गुरुजींनी शिफारस केली. या पाठातील खालील घटना योग्य क्रमानं लिहा. आता हे जे क्रम आहेत ना, हे उलटे-पालटे झालेले आहेत. तर हे उलटे-पालटे झालेले आपण लेसन वाचलेलं आहे, त्यामुळं हे सिक्वेन्स प्रमाणे तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. कारण हा धडा झाला, आपण वाचलेला आहे, आपण हा शिकलेलो आहे जरा, त्यामुळं तुम्हाला हा सिक्वेन्स व्यवस्थित आपल्याला सुद्धा व्यवस्थित लिहिता येईल. त्यामुळे आपण आता पुढे जाऊया. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा. एक उदाहरण दिले बरं का त्याच्यात. वाचनाला, वाचनाला असा हा शब्द आहे. त्याच्यामध्ये वाचन, नाच, नाला, लावा आणि चना असे हे ह्यातनं शब्द अनेक निर्माण झाले. आपल्याला हे पझल एकमेकांच्यात छान खेळता येईल बरं का. एक मोठा शब्द सांगायचा आणि इतरांनी ह्या शब्दातले वेगळे वेगळे जे काही शब्द असतील ते आपण शोधू शकतो. आता बघा, आपल्याला पुढे 4 शब्द दिलेले आहेत. तुझ्या जवळ, आता ह्याच्यामध्ये तुझे, जवळ, जव, वळ. वळ माहिती का तुम्हाला शब्द? एखाद्याला असं मारलं ना की तिथे एक खूण उठते, तर त्याला वळ म्हणतात. तर त्याला असे हे तुझ्या जवळ असे हे शब्द जे आहेत, त्याच्यातून तुम्हाला वेगळे वेगळे शब्द तयार करता येतील. दिवसापासून, दिवसा हा एक शब्द झाला. पासून असा एक शब्द झाला. सून, सून म्हणजे डॉटर इन लॉ, याला सून म्हणतात, तुम्हाला माहिती आहे हे. पान, झाडाचं पान, इथे बघा किती शब्द तयार झाले. वसा, वसा म्हणजे नियम. एखादा नियम आपण जर केला तर त्याला वसा असा सुद्धा शब्द आहे. दीप, इथे अजून एक शब्द तयार होतोय बघा, दीप. दीप म्हणजे दिवा. आता पुढे बघू. मार्गदर्शन, मार्ग आणि दर्शन, इथे 2 शब्द आपल्याला मिळाले. मार्ग असा शब्द मिळाला, मान असा शब्द मिळाला. बघा अजून तुम्हाला त्यात काही मिळतात का शब्द? तर पुढे बघू. आवडतील, आवड आणि तील. कशातील म्हणतो ना, भांड्यातील खाऊ, डब्यातील खाऊ, इथे तील आला. आणि वड, वड नावाचं झाड आहे ना, वडाचं झाड म्हणतो ना आपण, त्या इथं वड असा शब्द मिळतोय बरं का. आता अजून त्याच्यात तुम्हाला काय मिळतात बघा, पझल सोडवा. खालील शब्दांचे वचन बदला, सिंग्युलर आणि प्लुरल. तुम्हाला हा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवला आहे, तो त्याचा उपयोग तुम्हाला खूप चांगला होईल. वचन कसं बदलायचं, कुठले वचन कसं बदलता येतं, काही शब्दामध्ये कसा बदल होतो, हे मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याची डिव्हिजन करूया. यामध्ये असलेले जे शब्द आहेत ना,
त्याचं आपण वचन बदलून बघूया. लेखक, एक लेखक अनेक लेखकच होते. लेखके किंवा लेखकी असं काही होत नाही, लेखकच होतं. पुस्तक, एक पुस्तक अनेक पुस्तके, इथे के लागलं, त्याला के झालं, मात्र आली आहे. शाळा, एक शाळा अनेक शाळा, शाळाच राहतं हे. भेट, भेटी, भेटचं काय होईल, अनेक भेटी झाल्या. शिफारस, शिफारस, शिफारसी, सी होती तिथे. शब्द, अनेक शब्दच, तिथे शब्दे शब्द असं काही नाही होणार, एक शब्द अनेक शब्द. आंतरजालावरून म्हणजे तुमचं गुगलवरून, आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉक्टर आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण गुगलवरनं अनेक गोष्टी शोधून काढू शकतो. त्याच्यामध्ये जे काही फीड केलेलं असतं त्याच्यामुळं आपल्याला अनेक प्रकारची माहिती मिळते. तर तशी माहिती आंबेडकरांच्याबद्दल तुम्हाला गुगलवरून भरपूर मिळू शकेल. त्यातली काही थोडी माहिती मी तुम्हाला सांगते. पूर्ण नाव काय होतं त्यांचं आता या पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे, या आपल्या लेसनमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचं पूर्ण नाव. जन्मस्थळ महू MP, हे सुद्धा तुम्हाला गुगलवरून मिळू शकतं. जन्मदिनांक, त्यांचा जन्मदिनांक आहे 14 एप्रिल 1891, 1891. रामजी हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि भीमाबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं. त्यांचा इकॉनॉमिक्स, लॉ आणि पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये उच्च शिक्षण झालेलं होतं. हायर एज्युकेशन झालेलं होतं आणि त्यांनी हायर एज्युकेशन हे उच्च विद्या विभूषित, हे नाव परत परत तुम्हाला सांगते की ते तुमच्या लक्षात राहावं. ज्याला आपण PhD म्हणतो, अशी PhD त्यांची झालेली होती आणि म्हणून त्यांना डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांच्या नावामध्ये डॉक्टर लावलं जातं. त्यांनी पुस्तकं जी लिहिलेली आहेत ना ती तुम्हाला गुगलवरती व्यवस्थित सापडू शकतील. अनिहिलेशन ऑफ कास्ट, जे कास्टिझम आपल्या देशामध्ये काही प्रमाणात तीव्र होत होतं त्याच्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. नंतर त्यांनी रानडे, गांधी अँड जिन्ना हे एक पुस्तक लिहिले आहे. हे तिन्ही आपल्या देशामध्ये हे तिघही आपल्या देशामधले लीडर होते आणि या लीडरबद्दल भीमराव आंबेडकरनी पुस्तक लिहिली. अशी पुस्तक पुष्कळ लिहिलेली आहे. तुम्हाला ह्या पुस्तकांची बऱ्याच प्रकारची माहिती तुम्हाला गुगलवरती नक्की सापडेल. आता पुढे बघूया. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजावून घ्या. शब्द, आता शब्द ह्याला तुम्ही जर प्रिफिक्स किंवा सफिक्स लावलं तर काय होईल, त्याचे वेगळे वेगळे शब्द तयार होतील. शब्द, सुशब्द म्हणजे चांगल्या प्रकारचे शब्द. अपशब्द, अपशब्दाला सरळपणानं जर आपण सांगायला, त्याचा अर्थ सांगायला गेलो तर शिवी. वाईट शब्द, याला अपशब्द असा शब्द आहे. अपशब्द, अप हा प्रिफिक्स लागला. स्पष्ट, आता स्पष्ट, स्पष्ट असा शब्द दिलाय, त्याला तुम्ही काय लावू शकता, सुस्पष्ट. एखादी गोष्ट तुम्हाला चांगली छान ऐकू आली की सुस्पष्ट ऐकू आलं मला, असं म्हणतो ना आपण. अगदी व्यवस्थित ऐकू आलं, कुठंही त्याच्यामध्ये शंकेला जागा नाही. अस्पष्ट, की कानावर बारीकसं पडलं की ते आपल्याला स्पष्ट ऐकू येत नाही, त्या ठिकाणी अस्पष्ट, इथे अ प्रिफिक्स लागलाय. सुस्पष्ट, अस्पष्ट. बुद्धी, बुद्धी इंटेलिजन्स. बुद्धी ह्याला तुम्ही काय काय प्रकारानं सांगू शकता बघा बरं. सुबुद्धी, सुबुद्धी चांगली बुद्धी. दुर्बुद्धी, दुर्बुद्ध, दुर म्हणजे चांगली वाईट बुद्धी. बुद्धिमत्ता, आता बुद्धीला मत्ता लावलं त्यामुळं एक वेगळा शब्द तयार झाला. बुद्धिमान, मान हा शब्द लागला बुद्धीला, बुद्धिमान. निर्बुद्ध,
दुर्बुद्धी असा एखादा शब्द आपण जर घेतला ना, त्याचे अनेक प्रकारानं त्याचा उपयोग आपण करू शकतो. त्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावू शकतो. आता बुद्धीला आपण सफिक्स सुद्धा लावला आणि प्रिफिक्स सुद्धा लावला. बुद्धी मान, मान हा पुढं आलेला शब्द आहे आणि सुबुद्धी हा आधी आलेला सुशब्द आहे. आता पुढे बघूया आपण. खालील शब्द असेच लिहा. काही शब्द काय होतात, आपण त्या धड्यामध्ये शिकतो, पण ते पुन्हा आपण जर लिहिले ना तर ते चांगले लक्षात राहतात. त्याचा अर्थ आपल्याला लक्षात राहतो. तर त्यामुळं बघा बरं, उद्यान, उद्यान म्हणजे पार्क, उद्यान हे व्यवस्थित लिहा. हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्याव्यासंगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतशीर, विस्तृत, अभेद्य, गट्टी, तल्लख, बुद्धिमत्ता, महाविद्यालयीन, शिक्षण, स्वतः, विद्वान, प्राप्त, व्रात्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र. हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत व्यवस्थित छान अक्षरात लिहून ठेवा बरं का. अक्षर छान यायला पाहिजे, नाही तर आपल्यालाच वाचायला येत नाही अशी परिस्थिती निर्माण होती. त्यामुळं अक्षर सुंदर करायचा प्रयत्न करा. रोज एक 10 मिनटं लिहा, रोज एक 10 मिनटं वाचायचं आणि रोज एक 10 मिनटं लिहायचं. फक्त 20 मिनटं द्यायची, जास्त नाही, पण तेवढ्यात तुमचं अक्षर सुंदर होऊन जाईल, अगदी छान मोत्यासारखं अक्षर होऊन जाईल. वेगवेगळ्या वृत्तपत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आलेल्या माहितीची कात्रणे गोळा करा व वहीत चिकटवा. यामुळं काय होतं, वेगळ्या वेगळ्या पेपरमध्ये, वेगळ्या वेगळ्या मासिकामध्ये अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळते. शेवटी काय आहे की आपण ज्ञान गोळा करायचं, ज्ञान मिळवायचं, ह्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळणार कसं, आपण नॉलेजेबल कसं होणार. नॉलेजेबल असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक प्रकारचं नॉलेज असू शकतं, त्यातलं तुम्हाला जे आवडतं ते ज्ञानसुद्धा तुम्ही गोळा करू शकता. ते ज्ञानसुद्धा तुम्ही एका छान पुस्तकामध्ये लिहून ठेवू शकता. त्याची काही कात्रणं तुम्ही जर कापून तिथे चिकटवून ठेवली तर ओरिजिनल कशातनं ते आलेलं आहे, कशामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे, ह्याचं सुद्धा रेकॉर्ड तुमच्याकडे राहू शकतं. तर तुम्हाला हे कसं वाटलं माझं शिकवणं हे जरूर सांगा मला. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.